नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. जग हवामान बदलाच्या संकटाचो फुडो करता आनी शाश्वतता ही आतां एक घोशणा उरूंक ना तर ती एक गरज जाल्या अशें नवी दिल्लींत इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंट्स ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय विद्यार्थी दीक्षांत समारंभ 2025 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हळें. विद्यार्थी आपल्या कुशळटायेन धर्तरेच्या फुडारात व्हड बदल घडोवन हाडूंक शकतात. इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंट्स ऑफ इंडियान भारतीय अर्थवेवस्थेक आज जगातली सगळ्यात घटमूट करपाक म्हत्वपूर्ण भूमिका निभायला अशें राष्ट्रपतींनी म्हळें. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हांच्या हुतात्मा दिसा निमतान आज देश तांकां आदरांजली ओंपता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी तांकां श्रद्धांजली ओंपली. सोशल मिडिया पोस्टांत मोदी हांणी म्हळें की देशाची अखंडता अबादीत दवरपाक डॉ. मुखर्जी हांणी अतुलनीय धैर्य आनी प्रयत्न दाखयले. राष्ट्र उबारणीत तांचें अमूल्य योगदान सदांच आदरान मतींत उरतलें. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हांणी आज नवी दिल्लींत पक्ष मुख्यालयात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींच्या पुण्यतिथी निमतान तांकां पुष्पांजली ओंपली. तशेंच उत्तर प्रदेशाचे मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ हांणी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हांकां श्रद्धांजली ओंपली आनी म्हळें की डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी जी ने अखंड भारत के लिए अपना बलिदान दिया था. स्वतंत्र भारत में कैबिनेट मंत्री के रूप में उन्होंने देश को अपने विजनरी नेतृत्व से लाभान्वित करके देश की औद्योगिक नीति को तय करने में बड़ी भूमिका का निर्वहन किया था. घरमंत्री अमित शाह हांच्या अध्यक्षतेखाला काल सांजे रायपुरांत नक्षलवादाचो फुडो करपा विशीं आढावो बसका जाली. छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, झारखंड आनी ओडिशा या डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी प्रभावित 7 राज्यांचे पुलीस महासंचालक, अतिरिक्त पोलीस महासंचालक आनी वरिष्ठ अधिकारी ह्या बसकेत सहभागी जाल्ले. फुडल्या वर्सा 31 मार्च मेरेन देश नक्षलवादापासून मुक्त जातलो असो पुनरुच्चार शाह हांणी केला. आमचे सुरक्षा दळ आपल्यो कारवायो सुरू दवरतले. सुरक्षा दळांनी दाखयल्ल्या शौर्याच्या आधारान आनी गुप्तचर संस्थांनी आंखलेल्या अचूक रणनितीच्या आधारान सरकार फुडल्या वर्सा मार्च मेरेन देशाक नक्षल समस्ये पासून मुक्त करपाचें ध्येय निश्चितपणान साध्य करतले अशें शाह हांणी म्हळें. 31/3/2026 ये देश नक्सलवाद से मुक्त हो जाएगा. जिस तरह से सुरक्षा बलों ने पराक्रम किया है, हमारी सूचना एजेंसियों ने सटीक रणनीति बनाई, हमें लक्ष्य को सिद्ध कर कर रहेंगे. मैं छत्तीसगढ़ वासियों को कहकर जाता हूं कि हर बार बारिश में नक्सली थोड़ा आराम कर लेते थे, इस बार बारिश में भी हम उनको सोने नहीं देंगे और 31 दिन के लक्ष्य को हम आगे बढ़ाएंगे. कनिष्क बॉम्ब स्फोटाच्या 40व्या वर्धापन दिसा निमतान परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर हांणी ह्या हल्ल्यात मरण आयिल्ल्यांक श्रद्धांजली ओंपली आनी हे दहशतवादी हल्ल्यांतले सगळ्यात वायट कृत्यांपैकी एक आशिल्ल्याचें म्हळें. 1985 ह्या वर्सा ह्याच दिसा कॅनडांतल्या मॉन्ट्रियल सावन लंडन आनी उपरांत नवी दिल्ली वचपी एअर इंडियाच्या फ्लायट 182त कॅनडा स्थित खालिस्तानी दहशतवाद्यांनी केल्ल्या भ्याड दहशतवादी कृत्यान आयर्लंडाच्या दर्यादेग लागसर अटलांटीक महासागरात हवेत स्फोट जालो. ह्या हल्ल्यांत 329 निष्पाप प्रवाशांक मरण आयलें, जातूंत कॅनेडियन आनी हेर परदेशी नागरीक तशेंच भुरग्यां सयत कितलेशेच भारतीय नागरिकांचो आस्पाव आशिल्लो. गंजम जिल्ल्यांत गोपाळपूर दर्यादेगेर एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचेर जाल्ल्या सामुहीक बलात्काराच्या खबरे विशीं राष्ट्रीय मानवाधिकार आयोग NHRCन ओडिशाचे मुख्य सचिव आनी पुलीस महासंचालकांक नोटीस धाडल्या. माध्यमांच्या वृत्तांची स्वताहून दखल घेत आयोगान 2 सप्तकां भितर सविस्तर अहवाल मागला. माध्यमांच्या वृत्तांतलो मजकूर मानवी हक्कांच्या उल्लंघनाचो गंभीर मुद्दो उपस्थित करता अशें आयोगाचें निरीक्षण आसा. ह्या प्रकरणात पोलिसांनी 7 संशयितांक ताब्यांत घेतल्या. भारतीय हवामान खात्यान आयज उदेंत राजस्थान आनी अस्तंत मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, मध्य महाराष्ट्र, नागालँड, मणिपूर, आसाम आनी बिहाराचे कांय सुवातींनी पावस पडपाचो अदमास काडला. हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब आनी उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, झारखंड, केरळ आनी माहे हांगा कांय सुवातींनी पावस पडपाचो अदमास आसा. वायव्य भारतांत 26 जून मेरेन गडगड आनी वारें व्हांवून हलको ते मध्यम पावस पडपाची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान म्हळां. थायलंडात जाल्ले आशियाई पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशीप 2025 सर्तींत भारतीय शटलरांनी 27 पदकां मेळयलीं. ह्या पदकांत 4 भांगरा, 10 रुपया आनी 13 कांस्य पदकांचो आस्पाव आशिल्लो.
हाका लागून ह्या सर्तींत देशाची सगळ्यांत बरी कामगिरी जाली। ही सर्त थायलंडात ह्या म्हयन्याच्या 17 ते 22 मेरेन जाली। आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो। आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेलें राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 नमस्कार।